जय शिवराय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगू का, ह्या लोकांची राजकीय इच्छाशक्तीच नाही आहे. हे स्पष्ट सांगतो मी. निर्णय घ्यायला गेलं तर एका दिवसात सुद्धा निर्णय होऊ शकतो. आता असे अनेक निर्णय आपण बघितले असेल, अनेक निर्णय झालेले आहेत राज्यातच नाही देशात, आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत ज्यांचं सरकार आहे. निर्णय घ्यायला एवढा वेळ का लागतो यांना, तर यांना निर्णय घ्यायचाच नाही आहे. यांना फक्त मराठा समाजाला झुलवत ठेवायचं आहे. परंतु आता दादानी जो निर्णय घेतला आहे फार कडक आणि गंभीर निर्णय हा, की एवढ्या उन्हात बसणं, अहो मंडपाखाली आम्हाला इथं एक मिनटं थांबणं जमाना अजिबात थांबता येत नाही आहे. आणि दादा उन्हात उपोषण करणार आहे, यांना काहीतरी वाटायला पाहिजे थोडंसं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तर विखे पाटलांना म्हणणार आहे, उद्या येताना काहीतरी घेऊनच या, ठोस निर्णय करा, अन्यथा तुमच्या पदाचा नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा त्यांनी. आणि प्रसाद लाड, तुम्ही स्वतः फार मोठ्या वल्गना या ठिकाणी आल्यानंतर केल्या होत्या, मग तुम्ही आता राजीनामा देणार का, हा आमचा तुम्हाला प्रश्न आहे माननीय प्रसाद लाडला. ही तुम्हाला सुवर्ण संधी आहे, चालून आलेली संधी आहे. या संधीचं सोनं करायचं का माती करायची हे आता विखे पाटलांनी आणि प्रसाद लाडनी ठरवायचं आणि राज्य सरकारने ठरवायचं. लाड साहेब